नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे बर्गे कॉर्नरमध्ये। इथे बनवली आहे मी उन्हाळी वाळवणाची रेसिपी शेजवान चकली। किती खुसखुशीत आहे आणि चवीला तर अगदी छानच। ही तळून घेतल्यानंतर अशी खुसखुशीत तयार होते। तर ही रेसिपी अगदी तुम्ही घरातल्या साहित्यापासून बनवू शकता। तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया। इथे मी 2 वाट्या पाणी घेतलं आहे। इथे 4 चमचे मी शेजवान चटणी घेतली आहे। तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर तुम्ही अजून वापरू शकता। इथे मी हे पीठ घेतलं आहे 2 वाट्या। आता हे पीठ कशाचं आहे तर हे पीठ आहे तांदळाचं। तांदळाच्या पिठापासून बनवली आहे शेजवान चकली। इथे आता मी 2 वाटी पाणी घेऊन ही शेजवान चटणी त्यात मिक्स करणार आहे आणि तुम्ही चकली मसाला सुद्धा वापरू शकता। इथे चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा पापड खार। आता हे सर्व मिक्स करून आपण एक उकळी आणणार आहे। ह्याला उकळी आल्यानंतर आपण आपलं पीठ त्यात मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे। आता काय करायचं आहे तर कुकरचं झाकण आपण लावायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे 2 मिनिटं। पण इथे शिट्टी लावायची नाही, शिट्टी काढून ठेवायची आहे। 2 मिनिटं आपण एक छान अशी वाफ घ्यायची आहे आणि त्यानंतर 3 मिनिटं तसंच ठेवायचे, म्हणजे एकूण 5 मिनिटं आपण ह्याला देणार आहोत। आता हे पीठ आपण काढून अशा प्रकारे एकजीव करून मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपण ही अशी चकली तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि उन्हात वाळवून आपली शेजवान चकली तयार होते तळण्यासाठी। तर अशा प्रकारे आपण ही चकली तयार करून घेतली आहे। तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही ती चकली खाण्याची इच्छा झाली तरी तुम्ही ती चकली खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही आपली चकली तयार झाली। ही उन्हात वाळल्यानंतर सुद्धा तिचा रंग बदललेला नाही हे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ह्या चकली आपली तयार झाली आहे अगदी घरच्या साहित्यापासून। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। अशा प्रकारे ही आपली चकली उन्हाळी वाळवणाची नवीन रेसिपी तयार झाली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तर आता ही आपण तळून बघूया। इथे तेल गरम झालं आहे आणि आपण आता ही चकली तळून घेतली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली चकली एकदम छान अशी तयार झाली आहे। अशाच प्रकारे आपण चकल्या तयार करून घेऊ। ही आहे आपली शेजवान चकली। तर तुम्ही कधी बनवली आहे का आणि बनवली असेल तर नक्की मला कमेंट करा आणि नवनवीन रेसिपीसाठी कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका। आता हे असं आपण चकली तळून घेतली। तर इथे बघू शकता ह्या चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि अगदी हे बघा किती सुंदर असं छान चकली आपल्या तयार झाल्या आहेत। कलरला सुद्धा सुंदर दिसत आहेत। तर अशी ही आपली शेजवान चकली तयार झाली। किती छान अशा दिसतायत आणि चवीला सुद्धा एकदम छान लागतात, खुसखुशीत। तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।